रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 28 जानेवारी 2025। आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आहे 84वा दिवस आणि आम्ही छनेरा या ठिकाणी आलेलो आहोत। तर आम्ही याच ठिकाणी आज थांबून घेणार आहोत कारण की आईच्या माझ्या मम्मीचा जास्त बीपी वाढलेला आहे, माझा पण लो झालेला आहे, त्याच्यामुळे थोडासा आराम करतोय। आणि ओंकारेश्वर तसंही 100 किलोमीटर अंतरावरती आहे आणि 4 तारखेला मला पोहोचायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबून घेणार आहोत। तर बघू, आज इथेच थांबणार आहोत, थोडीफार सेवा करूयात। तर चला, आता आईला दवाखान्यात जायचं आहे, तर आम्ही चाललो हॉस्पिटलला। तर आम्ही चाललेलो आहोत हॉस्पिटलमध्ये। काल पण दाखवलं तेव्हा बीपी आईचा वाढलेला होता, तर म्हटलं आज परत एकदा रिचेकअप करूयात। तर चाललेलो आहोत तिकडे, त्या बसलेल्या आहेत माताजी, त्या या ठिकाणी सेवा देतात, स्वयंपाक करतात। नर्मदे हर आई, नर्मदे हर। तर चला जाऊयात हॉस्पिटलला। तर आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलला आईला दाखवण्यासाठी। माझाही काल बीपी लो झाला होता, आईचा वाढला होता, तर इथे पटेल हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आईला दाखवणार आहे आणि परत आश्रमात जाणार आहोत। हे आहे पटेल मेडिकल आणि इकडे आहे हॉस्पिटल। तर आई जाऊन बसलेली आहे खाली, तर आईला दाखवणार आहोत। बीपी वाढला होता, पुन्हा एकदा बीपी चेक करायचा आहे। हॉस्पिटल आहे, तर डॉक्टर आहेत, चेक करत आहेत आईला। काल बीपी वाढला होता, आता बघूयात। तुम्ही म्हणसाल कोणत्या पण व्हिडिओ दाखवता नर्मदा परिक्रमेमध्ये, पण हे पण दाखवणं गरजेचंच आहे। परिक्रमेमध्ये काय अनुभव होतात, काय नाही, कसा त्रास सहन करावा लागतो। आतापर्यंत तर काय झालं नव्हतं। थोडासाच बीपी आहे आता, पण तो पण ऍसिडिटीमुळे झालेला आहे, नॉर्मल आहे। नर्मदे हर। तर डॉक्टरांनी फ्री सेवा दिलेली आहे परिक्रमावासियांकडून, ते पैसे घेत नाही। तर चला, निघतोय आम्ही पुन्हा आश्रमाकडे। तर आम्ही चाललेलो आहोत पुन्हा आश्रमाकडे। झालेला आहे बीपी आईचा चेक करून, तर बीपी आलेला आहे नॉर्मल। कसं होतंय, चहा पितोय जास्त दिवसभर, त्याच्यामुळे मी चहा पित नाही। ऍसिडिटीमुळे बीपी वाढला, थोडा चहा जास्त पिण्यात आला। जवळजवळ की रोजच 20-25 चहा होतात आणि कोणाला नाही जर म्हटलं तर मग नाराज होतात सगळे, त्याच्यामुळे मग चहा घ्यावाच लागतो। तर आता आहे नॉर्मल बीपी। तर चला जाऊया, थोडी आज विश्रांतीच करतो, पुढे निघत नाही। तर आश्रमाच्या शेजारीच मंदिर आहे, त्या मंदिरात जाणार आहे। कोणतं मंदिर आहे माहित नाही, चला जाते आता दर्शनासाठी। तर हे आहे हनुमंतरायांचं मंदिर, मी चाललेले आहे आतमध्ये दर्शनासाठी। वाव, खूप छान असं मंदिर आहे। वा वा, नर्मदे हर। इकडे हनुमान चालीसा वाचण्यासाठी बसलेले आहेत।
तर इकडे आहे दुर्गा मातेचं मंदिर. चला जाऊया दुर्गा मातेच्या मंदिरात. मागच्या वेळेस आम्ही इथे आलो होतो तेव्हा इथे आम्ही आतच आसन लावलेलं होतं. तेव्हा आश्रमाचं काम चालू होतं, बांधकाम झालेलं नव्हतं. तर इकडेच मागे आम्ही आसन लावलं होतं. तर हे आहे दुर्गा मातेचं मंदिर. नर्मदे हर, नर्मदे हर. हा आहे मंदिराच्या आतील परिसर. चला जाऊयात आश्रमाकडे. चाललेले आहे आश्रमाकडे. तर इकडे आहे परिक्रमावासींसाठी वॉशरूम. कुलूप लावूनच ठेवावं लागतं, नाही तर कोणीही जातं इथं. आमच्या मैया बघा. इकडे आहे परिक्रमावासींसाठी आश्रम. इकडे या माताजी आहेत, सेवा देतात. दुपारच्या भोजन प्रसादीसाठी बनवतायत वाटाण्याची भाजी, सोलतायत वाटाणे. नर्मदे हर मैया, नर्मदे हर मैया, नर्मदे. बाबाजी आहेत बघा हे. नर्मदे हर, नर्मदे हर बाबा, नर्मदे हर. मध्ये सगळे परिक्रमावासी आलेले आहेत दुपारच्या भोजन प्रसादीसाठी. जागेसाठी बघा कसा गोंधळ उडालाय. आश्रम आतील जागा छोटी आहे. गाद्या उचलायची घाई. आल्यावर विश्रांती करताना तर आताच आमची भोजन प्रसादी झालेली आहे. भोजन प्रसादी केली आम्ही आणि आता बसलो. आणि भोजन प्रसादी करताना थोडंसं एक वाद झालेला आहे. वाद म्हणण्यापेक्षा एक थोडीशी चर्चा झाली. कशाबद्दल तर जशी मी नर्मदा परिक्रमा करते, यूट्यूबला व्लॉग टाकते, म्हणजे तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारची नर्मदा परिक्रमेची माहिती देते की परिक्रमा कशी करावी, किंवा ज्या व्यक्तींना जमत नाही परिक्रमा करण्यासाठी तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. म्हणजे ज्या व्यक्तींचं वय झाले किंवा ज्यांना कामातून सुट्टी भेटत नाही, परिक्रमा करण्याची इच्छा आहे पण परिक्रमेला येता येत नाही, कारण काही कामं असतील, तुमचे काही कारणं असतील, कोणाला काही आजार असेल, तर त्या कारणाने मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्याचा किंवा बनवून पाठवण्याचा एक प्रयत्न करते. मी काय जास्त मोठी यूट्यूबर नाही, ब्लॉगर नाही, काय नाही. मी एक सामान्य मुलगी आहे. माझी नर्मदा परिक्रमा आधी 2 परिक्रमा झालेल्या आहेत, तर 3री आहे. तर माझी अशी एक इच्छा होती की मी स्वतः व्हिडिओ बनवावे आणि स्वतः टाकावे यूट्यूबला, की माझ्या एक आठवणीत राहील की मी परिक्रमा केली म्हणून. तर तुम्ही सगळे बघताय तर मला आनंदच आहे. म्हणजे व्हिडिओ बघताय तर त्यात आनंद आहेच. तर तुम्हाला माझ्या माध्यमातून परिक्रमा घडते. पण बरीचशी परिक्रमेत असताना अशी चर्चा झालेली आहे की पाठीमागची लोक आहेत, पुढची लोक आहेत, सगळ्यांना असं गैरसमज झालाय की मी गाडीने परिक्रमा करते, गाडीने परिक्रमा करते. बरं ठीक आहे, मग गाडीने परिक्रमा करते तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ कोण पोहोचवतं? मग गाडीने जर चालत असेल मी, तुमच्यापर्यंत व्हिडिओ कोण पोहोचवतं? सकाळी निघल्यापासून, मी सकाळी उठल्यापासून, स्नान झालं, आवरून झाल्याच्या नंतर जसे निघले तशी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, चाय प्रसादी दाखवते, दुपारची भोजन प्रसादी दाखवते, येणारे प्रसंग दाखवते चालताना, दुपारी कुठं भोजन प्रसादीला थांबलो, आम्ही बसलो कुठं सावलीला, कुठं चाललोय, सगळं दाखवते. मग अशी लोक आहेत विचित्र
की काही काही परिक्रमेतच आहे. आणि मध्य प्रदेशमधील नाही, आपल्या महाराष्ट्रातील काही लोक आहेत की ती चर्चा करतात की गौरीताई गाडीने पळते, गाडीने चालते. बरं, मग गाडीने जर आले तर मग माझे जे व्हिडिओ टाकलेले आहेत मी, मग तुमच्यापर्यंत येतात कसं काय? तर मला असं म्हणायचंय, कोणी गैरसमज करू नका. हा, 1-2 वेळा असं झालं की माझ्या आईला त्रास झाला होता, तर मी आईला फक्त एक 10 ते 5 किलोमीटर पुढे गाडीने पाठवून दिलं होतं. आणि मैया माझ्याकडे ठेवली होती, कारण तिला त्रास झाला होता, चालवलं नव्हतं, पायाला फोड आलते. आणि आता काल पण असा प्रसंग आला, काल परवा दिवशी आईची बीपी अचानक वाढली. कारण 4000 किलोमीटर चालणं सोपं नाही. बोलणं सोपं आहे पण करणं सोपं नाही. बोलायला चांगलं वाटतं पण करताना जरा त्रास होतो. तर मग आईची बीपी वाढली म्हणून आईला गाडीने पुढे पाठवून दिलं. त्या दिवशी रिक्षामध्ये आई पुढे जाताना दिसली. तर बऱ्याच परिक्रमावासींची, आणि आपल्या महाराष्ट्रातलेच, बाकी कुणीच नाही, आपल्या महाराष्ट्रातल्या परिक्रमावासींची चर्चा काय की आम्ही तुला रिक्षातून जाताना पाहिलं. मग रिक्षातून जाताना पाहिलं तर व्हिडिओ कोण बनवतं? मग मागे आईला मी पाठवलं, पण बदनामी माझी का करताय तुम्ही, मला हे म्हणायचे. तर आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आहे, त्यांच्या बोलण्यावरून वाटते, आणि नाशिक जिल्ह्यातील आहे. ह्या माणसाचं नाव आहे बघा गणेश, व्यवस्थित बघा. हा माणूस प्रत्येक ठिकाणी माझी बदनामी करत चाललेला आहे. प्रत्येक आश्रमामध्ये गेला. आम्ही तिथं म्हणजे 10 ते 12 वेळा मला असा प्रसंग आलेला आहे की मी ज्या ठिकाणी भोजन प्रसादीसाठी थांबल त्यावेळेस टॉन्ट मारणार. ठीक आहे, मी आईला 1-2 वेळा बसून दिलं गाडीतून की त्रास होतोय म्हणून, आणि मी पूर्णपणे चालत येते. मग बाबा जे असतील, सोलापूरचे बाबा असतील किंवा मग पावरा बाबा, आता तुम्ही तर रोज बघताय मी व्हिडिओ टाकते. बरं, मी जर गाडीत बसले असते तर मग इथून तिथून परिक्रमेचे व्हिडिओ तुम्हाला आलेच नसते ना. माझे आता 84-85 दिवस भरलेत. तर पावरा बाबा असतील, सातपुते बाबा असतील, सोलापूरचे बाबा असतील, यांच्यासोबत तर मी चालत आलेली आहे, एकटी पण नाही गेली. का आईला फक्त 1-2 वेळा त्रास झाला म्हणून 1-2 वेळा बसून दिलं. तर लोकांनी ते डोक्यात ठेवलं की गौरीताई गाडीने जाते. बरं, गाडीने मी आईला पाठवते. बरं, गेले तर गेली आई गाडीने. तुम्ही आमचे नातेवाईक आहेत का? नाहीत. आम्ही आमची परिक्रमा करतोय ना, आम्हाला गाडीने होऊ का पायाने होऊ, आम्ही आमच्या पद्धतीने करतोय. तुम्ही आमचे नातेवाईक नाही, तुमचं आमच्याशी काही घेणं देणं नाही, तुम्ही आमचे कोण घरचे दारचे लागत नाही, आमचं काय तुमच्याशी काही घेणं देणं नाही. मग काय चर्चा करण्याची काय गरज आहे? आणि आपल्या इथं इतकी घाण सवय ना, कुठेही जाऊ दे, एखादं जर पुढे चाललं ना तर त्याला मागं कसं वडावं हे पहिलं बघत असतात. तर असं काही करू नका. गाडीने जाऊ किंवा पायाने जाऊ, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल ते तुमचं तुम्ही बघा. जर जळकी वृत्ती म्हणायची, यालाच म्हणतात जळकी वृत्ती. तर झालं असं की 4-5 दिवस झाला हा जो मी माणूस दाखवलेला आहे, पुन्हा एकदा दाखवते. तर हा जो माणूस आहे, हा जो व्यवस्थित बघून घ्या, हा जो माणूस आहे 30-32 वर्षाचा असेल. तर मागे पण महाराष्ट्राच्या आश्रमामध्ये आम्ही थांबलो होतो. तर विनाकारण आम्ही खातोय, भोजन प्रसादी करतोय. तर तिथे पण त्याची चर्चा चालू आहे की हळूच सांगतोय, बाया कशा एखाद्याला चुगल्या करतात, बायांपेक्षा पण वरचढ की ये ना लोक गाडी से भागते. प्रत्येकाला सांगतोय तो, प्रत्येकाला, जवळजवळ 10 आश्रमामध्ये. बरं, आईला 1-2दा पाठवून दिलं, ठीक आहे ना, पाय दुखतात ना, परिक्रमा करतोय, मैयालाही त्रास देणं गरजेचं नाहीये, शरीराला पण त्रास देणं गरजेचं नाहीये तेवढं. तर प्रत्येक ठिकाणी जातोय, ये गाडी से भागते, ये गाडी से भागते. मग ह्याला काय करायचं, काय घेणं देणं आहे? आणि बरेचसे पाठीमागची परिक्रमावासी गाडी से भागते, गाडी से भागते. ज्याची त्याची पद्धत आहे ना, ती गाडी नेते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? आम्ही तुमच्या घरचं खातोय का? नाही खात ना. तुम्हाला नसन बघायचं तर नका बघू, पण बदनामी कशाला करताय एखाद्याची? परत कोणाचेही मोबाईल घेतो, हा माणूस जो दाखवलेला आहे हा कोणाचेही मोबाईल घेतो आणि वाईट कमेंट करतो. आता मला जवळजवळ मी 2 महिने झाला व्हिडिओ बनवते, तर मला एकाचीही घाण कमेंट आलेली नाही, घाणेरडी कोणाचीच कमेंट नाही आली. 2 महिने झाले. पण हा माणूस जसं 10-15 दिवस झाला बघते ना मी, ह्याची काय कमेंट येते, हे गाडी से भागतंय म्हणजे घाण. त्या दिवशी तो कमेंटमध्ये काय म्हटला, तुम्हाला लाज वाटत नाही का? कोणाच्याही मोबाईलवरून, कोणतेही परिक्रमावासी असले, कोणतेही ज्याच्या घरी गेलो त्या घरच्यांचा मोबाईल घेणार आणि त्याच्या मोबाईलवरून मला कमेंट करणार की तुम्ही लाज वाटत नाही का, गाडीने बघताय. आता त्या दिवशी काय झालं, आम्ही दुपारची भोजन प्रसादी केली. महाराष्ट्राचे आश्रम आहे, मी महाराजांचं नाव नाही घेत, त्याच आश्रमामध्ये आला, तिथलंच खाल्लं आणि त्यांच्याबद्दल घाणेरडी चर्चा करायला लागले. कारण ते महाराज आणि मैया तिथं नव्हत्या. तर महाराष्ट्र म्हणजे का असं करावं, त्यांचंच खाल्लं आणि त्यांचीच चर्चा करायला लागला फालतूमध्ये की आपली लोकच अशी आहेत, आपले कीर्तनकारच असे आहेत, खातात आणि पळतात. आणि आता पण
तेव्हा मी ऐकून घेतलं, 5-6 वेळा मी ऐकून घेतलं, म्हटलं जाऊ दे. आणि त्या दिवशी काय झालं होतं, आईला खूपच त्रास होऊ लागला होता म्हणून थोडीशी 4 किलोमीटरवरती सिटी होती. आईला काय म्हटलं, मी चालत येते म्हटलं, तू काय कर गाडीने पुढे जा म्हटलं. तर आईला मी काय म्हटलं, तू रिक्षा आली, रिक्षाने गाडीने पुढे जा. आईची मैया घेतली आणि आईचा दंडक एक ऑटोवाली होती आणि आईला मी बसून दिलं 4 किलोमीटर पुढे. तर त्याच्यानंतर हे जे 4 जण होते, ज्यांची मी आता नावं घेतली, जे एका ह्या माणसाचं, तर हा माणूस पुढे जाऊन बसलेला होता. फक्त ह्याला एकट्यालाच माहित होतं की आई रिक्षाने गेली. ह्याने लगेच कमेंट केली, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुम्ही रिक्षाने पळताय आणि परिक्रमा कशाला करताय, आम्ही गाडीने जाऊ, रिक्षाने जाऊ, चालत जाऊ, विमानाने जाऊ, तुझं काय घेणं, म्हणजे तुमचं काय घेणं देणं आमच्याशी. बघायचं असेल तर बघा, नाही तर नका बघू. आमचं प्रॉब्लेम आम्ही आमचं बघून घेऊ ना. आम्ही पायाने करू, नाही तर गाडीने करू, नाही तर कशी करू. बघायचं असेल तर बघा, नाही तर नका बघू. परत आम्ही आज इथे आश्रमात आलो आणि आल्याच्या नंतर काल आईचा बीपी जास्त वाढला होता, त्याच्यामुळे आम्ही इथेच थांबून घेतलेला आहे. तर आज इथे आल्याच्या नंतर एक MP चे दादा आहेत, तर त्यांच्या मोबाईलवरून मी आता मोबाईल बघत होते, सहज एडिटिंग चालू होती व्हिडिओची आणि आमचं आसन आणि त्यांचं आसन समोरासमोर होतं. तर माझं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे होतं. तर त्या दादाच्या मोबाईलवरून घाण कमेंट करत होता, तुम्ही गाडीने पळताय, हे करताय, तुझ्यात हिंमत आहे, तुमच्यात हिंमत आहे तर तुम्ही चाला ना. जे कोणी माझी चर्चा करतायत ना वाईट तुमच्यात हिंमत आहे ते तुम्ही चाला ना. आमच्यात हिंमत नाही. माझ्या आईला त्रास होतोय, वय झालंय तिचं, म्हणून तिला आम्ही पुढे पाठवून देतोय. तुमच्यात दम आहे तर तुम्ही व्हिडिओ बनवा. मी तुमच्यापर्यंत ज्यांना परिक्रमा करायची आहे पण परिक्रमा होत नाही त्यांच्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवते, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करते. तर त्यांना तेही जमतं की आपल्या महाराष्ट्रातले लोक येतात, नुसते खातात आणि व्हिडिओ बनवून जातात, काय गरज आहे, कशाला तुम्ही मार्गदर्शन करताय. मग मी व्हिडिओ काढली तर तुम्हाला समजेल ना, किंवा परिक्रमेबद्दल काही लोकांना माहीत नाहीये तर तुम्हाला माहीत होण्यासाठी जे पब्लिक बघतंय परिक्रमेचं, ज्यांचं वय झालेलं, आता समजा 80 वर्षाच्या आजोबा आहेत, आजी आहेत, त्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे पण त्यांच्याकडून परिक्रमा होत नाही, तर युट्यूबद्वारे तरी त्यांना समजेल ना परिक्रमा अशी असते कशी असते. तर त्यांची ती चर्चा चालू आहे, तुम्ही कशाला युट्यूबवर ब्लॉग बनवलं नाही पाहिजे. आणि कीर्तनकारांना उगाच नावं ठेवतात, कीर्तनकार तुपाशिवाय खात नाही. प्रत्येक गोष्टीत तुम्ही परिक्रमा करायला आलाय. हा तर जो माणूस आहे ना, इथं आता जेवताना आम्ही इथं आसनासमोर बसलो होतो, तर आमच्या आसनासमोर त्याचं आसन होतं. तर ते दादा आहेत, त्या दादांच्या याच्यावरून वाईट कमेंट केली आणि आम्ही ते जेवण करायला बसलो. माझ्या आईच्या शेजारी तो बसला होता, जेवण करताना पण टॉन्ट मारत होता. मला सगळं कळत होतं पण एक कॅपॅसिटी असते ना सहन करण्याची. मी 10 दिवस सहन केलं पण मी आज त्याला बोलून दाखवलं. मी थोडेसे वाईट शब्द वापरले त्याला आणि वापरणार. जर माझ्या कोणी म्हणजे मी व्यवस्थित असून आणि खरं राग येतो, आपण जर व्यवस्थित असून लोक जर आपल्याला विरोध करत असतील ना, तुम्ही जर नसेल का तर मी 100% विरोध करणार म्हणजे करणार. तर तिथेही बोलला प्रत्येक. आता तो माणूस शेजारी जेवत होता, ते म्हटले मैयान ते खूप चालतात. आता आम्ही चालतो 30-35 ने चालतोच. तर लगेच म्हणतो नाही ते गाडीने आलेत. मग ह्याला काय करायचं, ही गाडीने आली की चालत आलोय का पळत आलोय, तुझ्यात हिंमत आहे तर तू चाल ना, दुसऱ्यांना का काय नाव ठेवतोय. त्याचं आमच्याशी काही घेणं देणं नाही, तो आमच्या काही नात्यानी नाही, तो कोण भाऊकीतला नाही का, आमचा बाप नाही का, कोण घरातला नाही का, त्याचं द्यायचं काही घेणं देणं आम्हाला काहीच नाही. मग का चर्चा करतायत. मागे पण आश्रमामध्ये कीर्तनकाराबद्दल चर्चा, आम्ही पण कीर्तनकार झाला असतो पण आम्हाला फालतूमध्ये व्हायचं नाही, लोकांचे पैसे घ्यायची. तुला ज्ञान नाहीये, दुसऱ्याला ज्ञान आहे तर तू कशाला दुसऱ्यांची निंदा करतोय. तर मला हेच म्हणायचंय, मला कुणी किती निंदा वंदा पण आमचा रोज तोच धंदा. मला कुणी कितीही काही बोललं ना, माझी कितीही निंदा करा, मला काही फरक पडणार नाही. मी बाकीच्या पब्लिक पर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करते. पण मला एवढं म्हणायचंय, स्वतःत दम नाही ना तर स्वतःची जळकी वृत्ती ठेवू नये. स्वतः जर दम असेल तर व्हिडिओ काढून दुसऱ्यांपर्यंत पोहोचा. बरं मी व्हिडिओ काढते ना त्याच्यात पण जळकटलेपणा की व्हिडिओ बनवतीन टाकतीन. बरं मी आतापर्यंत व्हिडिओ बनवले, कधी तुम्हाला रॉंग मार्गदर्शन केले बघणाऱ्यांसाठी का वेगळं काही सांगितलंय. जे आहे घडामोडी मी जे बाकीचे परिक्रमावासी दाखवत नाही मी ते पण दाखवते. आम्ही हॉस्पिटलला चाललो, आम्ही वॉशरूमला चाललो, आम्ही कपडे धुवायला चाललोय, जे मी फार एकदम घरातल्यासारखं फ्री दाखवते तुम्हाला. मग तरी का जळकीपणा एवढा करायचा. आणि कोण नाही करत, आपले महाराष्ट्रातलेच परिक्रमावासी आहेत, एमपीतले कोणालाही काही घेणं देणं नाही. आपल्यातच खेचाखेची असते, याला कधी पाडायचं आणि त्याला कधी पाडायचंय, काय घेणं देणं नाही. पण चाललंय एखादं तर पुढे जाऊ द्या ना, पोहोचवते ना व्हिडिओ काढते तर कशाला व्हिडिओ काढताय. आणि ते पुढच्या वर्षी येतील महाराष्ट्रातले लोक येतील आणि ह्यांना त्रास देतील का. तुम्ही तुमच्या घरातलं काढून त्यांना खाऊ पिऊ घालणार आहेत परिक्रमावासियांना, नाही खाऊ पिऊ घालणार ना. मग करते तर करू द्या ना. जे आता मागून पण कोण ताई येत आहेत परिक्रमेत, त्या पण युट्यूबद्वारे माहिती देत आहेत, त्यांची काहीतरी बदनामी करायची फुकट, काय घेणं देणं आहे.
करतायत तर करू द्या ना. तुम्हाला नाही करते तर तुम्ही शांत बसा. तुम्ही परिक्रमा करण्यासाठी आले ना, साधना करण्यासाठी आलेत ना, मग साधनाच करा, परिक्रमाच करा. बाकीच्या भानगडी करू नका. आणि हा जो माणूस आहे ना, हा कोणाच्याही मोबाईलवरून जी वाईट कमेंट येईल ती ह्याच माणसाची. हाच माणूस कोणाच्याही आश्रमात गेला की कमेंट करतो. मागून पण 30-35 लोक आहेत, उगाच काही चर्चा करणार. ह्याच माणसाने त्यांना सांगितलंय गाडीने, आम्ही गाडीने पळू नाही तर चालत पळू, कोणाला काही घेणं देणं नाही. तुम्हाला बघायचं असेल तर बघा. मी माझा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, जेवढं मला दाखवते. त्याला राहिलीच किती, 2 दिवसावर परिक्रमा राहिली. 3 महिने तर मला तर हेच म्हणायचं ते मी पूर्ण परिक्रमा गाडीनेच केलेली आहे. मी तर काही चाललेच नाहीये. 3 महिने जे तुम्हाला मी युट्यूबवर दाखवलेलं ना, पूर्ण मी पायी चाललेली नाही, मी पूर्ण गाडीने चाललेली आहे. तुम्हाला मी चालताना कधीच दिसले नाही. तर मला हे म्हणायचे, जे करताय ना त्याला करू द्या, फक्त निंदा करू नका. जे परिक्रमा करायला आलेत ना, महाराष्ट्रवाले खास करून, तर परिक्रमा करायला आले ना तर परिक्रमाच करा, बाकीचे उद्योगधंदे करत नका बसू. तर आता थोडीशी बाचाबाची झाली, मी त्यांना बोललेली आहे. तर चला, नर्मदे हर. भोजन प्रसादी करून थोडीशी विश्रांती केली आणि विश्रांती केल्यानंतर थोडंसं 2-2.5 तास मी लाईव्ह आले आणि त्यानंतर आम्ही पुन्हा चाललेलो आहोत आईची बीपी चेक करण्यासाठी. कारण आईला पुन्हा त्रास होऊ लागलेला आहे, थोडासा थकवा आलेला आहे, घाम पण येतोय, बीपी हाय लो होते. त्याच्यामुळे पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. काल ज्या ठिकाणी हॉस्पिटलला आले होतो तिथे पुन्हा आलेलो आहोत. तर आई चाललेली आहे आतमध्ये. आईला हॉस्पिटलला दाखवलेलं आहे. तर आईचा बीपी व्यवस्थित आहे, काही घाबरण्याचं कारण नाहीये. तरी पण नारळाचं पाणी नाही म्हणून तर इथं ORS लिक्विड घ्यायला आलेला आहोत आम्ही ऑरेंजचं. तर आई गेलेली आहे खाली मेडिकलमध्ये, तर ते लिक्विड घेणार आणि आम्ही आश्रमात जाणार आहोत. आता सायंकाळची भोजन प्रसादी झालेली आहे आणि आता आहे विश्रांतीची वेळ. आरती झाली, भोजन प्रसादी झाली आणि आता झोपते. आता वाजलेले आहे 8:15. तर आज तर कुठं काही गेलेलं नाही, इथेच विश्रांती केलेली आहे. कारण की आईची बीपी वाढली होती, आता ती नॉर्मल आहे, व्यवस्थित आहे, चालू शकेल. तरी पण थोडंच आम्ही हळूहळू चालणार आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नर्मदे हर.